नमस्कार. चंदन गाभा यूट्यूब चॅनलवरच्या ललिता सहस्रनाम स्तोत्राच्या संथा पठण उपक्रमाच्या आजच्या भागामध्ये आपणा सर्वांचं मनःपूर्वक स्वागत. आजच्या पाठामध्ये आपण 22वा आणि 23वा असे 2 श्लोक वाचायला शिकणार आहोत. या 2 श्लोकांमध्ये देवी कुठे कुठे राहते याचं वर्णन आहे. तर ती सुमेरू पर्वतावर आहे. त्यानंतर चिंतामणीच्या घरामध्ये राहते. चिंतामणी हे एक रत्न आहे, मौल्यवान रत्न आहे आणि त्याच्या घरामध्येच ती राहतीये. आणखीन कुठे ती आहे तर अमृत सागराच्या मध्यभागी ती राहतीये. एका मोठ्या कमळामध्ये ती राहतीये आणि कदंब वनवासिनी म्हणजे कदंबाच्या वनामध्ये ती राहतीये. अशा विविध ठिकाणी तिचा वावर आहे, तिचा मुक्काम आहे. अशी देवी कशी आहे तर तिच्यासाठी आणखीन 2 विशेषणं या 23व्या श्लोकामध्ये येतात. एक आहे कामाक्षी, जिचे डोळे सुंदर आहेत अशी, आणि कामदायिनी म्हणजे भक्तांच्या ज्या काही इच्छा आहेत त्या इच्छा पूर्ण करणारी अशी ती आहे. तर अशा पद्धतीनं देवीचं ज्याच्यात वर्णन आलंय असा 22वा आणि 23वा श्लोक आज आपण पठण करायला शिकणार आहोत. आपल्या पाठाची सुरुवात ध्यानाच्या श्लोकांनी करूया. सिंदूरारुण विग्रहां त्रिनयनां माणिक्यमौलिस्फुरत् तारानायक शेखरां स्मितमुखे मापीनवक्षोरुहां पाणिभ्यामलिपूर्णरत्नचषकं रक्तोत्पलं बिभ्रतिं सौम्यां रत्नघटस्थरक्तचरणां ध्यायेत् परामंबिकाम्. आता 22वा श्लोक म्हणूया. तो असा आहे. सुमेरु मध्य शृंगस्था श्रीमन्नगरनायिका चिंतामणि गृहांतस्था पंचब्रह्मासनस्थिता. 4 पादामध्ये विभागून हा श्लोक आता आपण म्हणूया. सुमेरु मध्य शृंगस्था, सुमेरु मध्य शृंगस्था, सुमेरु मध्य शृंगस्था, सुमेरु मध्य शृंगस्था, सुमेरु मध्य शृंगस्था श्रीमन्नगरनायिका, 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 श्रीमन्नगरनायिका. सुमेरु मध्य शृंगस्था श्रीमन्नगरनायिका, सुमेरु मध्य शृंगस्था श्रीमन्नगरनायिका, सुमेरु मध्य शृंगस्था श्रीमन्नगरनायिका, सुमेरु मध्य शृंगस्था श्रीमन्नगरनायिका. चिंतामणि गृहांतस्था, चिंतामणि गृहांतस्था, चिंतामणि गृहांतस्था, चिंतामणि गृहांतस्था, चिंतामणि गृहांतस्था पंचब्रह्मासनस्थिता, 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 पंचब्रह्मासनस्थिता. चिंतामणि गृहांतस्था पंचब्रह्मासनस्थिता, चिंतामणि गृहांतस्था पंचब्रह्मासनस्थिता, चिंतामणि गृहांतस्था पंचब्रह्मासनस्थिता, चिंतामणि गृहांतस्था पंचब्रह्मासनस्थिता, चिंतामणि गृहांतस्था पंचब्रह्मासनस्थिता. सुमेरु मध्य शृंगस्था श्रीमन्नगरनायिका, चिंतामणि गृहांतस्था पंचब्रह्मासनस्थिता, सुमेरु मध्य शृंगस्था श्रीमन्नगरनायिका, चिंतामणि गृहांतस्था पंचब्रह्मासनस्थिता, सुमेरु मध्य शृंगस्था श्रीमन्नगरनायिका, चिंतामणि गृहांतस्था पंचब्रह्मासनस्थिता, सुमेरु मध्य शृंगस्था श्रीमन्नगरनायिका, चिंतामणि गृहांतस्था पंचब्रह्मासनस्थिता.
आता 23वा श्लोक म्हणूया. महापद्माटवी संस्था कदंबवनवासिनी सुधासागर मध्यस्था कामाक्षी कामदायिनी. महापद्माटवी संस्था, महापद्माटवी संस्था, महापद्माटवी संस्था, महापद्माटवी संस्था, महापद्माटवी संस्था कदंबवनवासिनी, 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 कदंबवनवासिनी. महापद्माटवी संस्था कदंबवनवासिनी, महापद्माटवी संस्था कदंबवनवासिनी, महापद्माटवी संस्था कदंबवनवासिनी, महापद्माटवी संस्था कदंबवनवासिनी. सुधासागर मध्यस्था, सुधासागर मध्यस्था, सुधासागर मध्यस्था, सुधासागर मध्यस्था, सुधासागर मध्यस्था कामाक्षी कामदायिनी, कामाक्षी कामदायिनी, कामाक्षी कामदायिनी, कामाक्षी कामदायिनी, कामाक्षी कामदायिनी. सुधासागर मध्यस्था कामाक्षी कामदायिनी, सुधासागर मध्यस्था कामाक्षी कामदायिनी, सुधासागर मध्यस्था कामाक्षी कामदायिनी, सुधासागर मध्यस्था कामाक्षी कामदायिनी, सुधासागर मध्यस्था कामाक्षी कामदायिनी. आता संपूर्ण श्लोक म्हणूया. महापद्माटवी संस्था कदंबवनवासिनी, सुधासागर मध्यस्था कामाक्षी कामदायिनी, 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 महापद्माटवी संस्था कदंबवनवासिनी, सुधासागर मध्यस्था कामाक्षी कामदायिनी. आज आपण 22वा आणि 23वा श्लोक वाचायला शिकलो. आपल्याला दिलेली जी प्रत आहे ललिता सहस्रनामाची, ती पाहून काही जणांना कदाचित वाटलं असेल की हे तर देवनागरी आहे आणि आपल्याला मराठी वाचायची सवय असते, त्यामुळे हे आपल्याला सहज वाचता येईल. पण जरी वाचता आलं तरी त्या वृत्तामध्ये ते आपल्याला म्हणता येणं प्रत्यक्ष, याच्यासाठी आपण त्याचे खंड करून म्हणजे त्याचे तुकडे करून जे वारंवार एकत्र म्हणतो त्यांनी आपल्याला खूप फायदा होणार आहे आणि आपल्याला ते म्हणता येणार आहे लवकर. आजचा आपला पाठ या ठिकाणी थांबूया. उद्याला भेटू या पुढचे 2 श्लोक वाचायला शिकण्यासाठी. श्री ललिता महात्रिपुरसुंदर्यै नमः.